जय हिंद। आपण पाहत आहात दीर्घिका नॉलेज ओसियनचे परटोले शैक्षणिक शिकवणी आणि मनोरंजन। जर आपण आमचा चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर लाल रंगाचं सबस्क्राइब बटन दाबून चॅनल सबस्क्राइब करा आणि आमच्या चॅनलवरील पुढचे अद्ययावत माहिती करता बेल आयकॉनवर क्लिक करा। प्रश्न क्रमांक 61। मानसशास्त्रज्ञ व त्यांच्या मानसशास्त्राच्या व्याख्या यानुसार योग्य जोड्या लावा। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे ॲरिस्टॉटल आत्म्याचे शास्त्र, मॅकडूगल मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र, विल्यम वुंट बोधावस्थेचे शास्त्र आणि मॉर्गन किंग रॉबिन्स मानव व मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र। प्रश्न क्रमांक 62। खालील मर्यादांपैकी प्रायोगिक पद्धतीच्या कोणत्या योग्य मर्यादा आहेत? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे ही पद्धती अधिक खर्चिक व वेळखाऊ आहे, कृत्रिम प्रतिसादाची शक्यता असते आणि प्रायोजक व्यक्ती तज्ञ असणे आवश्यक असते। प्रश्न क्रमांक 63। खालील विधानांपैकी शिक्षण प्रक्रियेची योग्य वैशिष्ट्ये कोणती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे अ ब क ड। शिक्षण ही त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे, शिक्षण ही स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे, शिक्षण ही नैसर्गिक व सहज प्रक्रिया आहे आणि शिक्षण ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे। प्रश्न क्रमांक 64। एका वेळी एक पायरी, ताबडतोब पडताळा, सक्रिय प्रतिसाद ही तत्त्वे असलेली क्रमन्वित अध्ययन खालीलपैकी कोणत्या उपपत्तीवर आधारलेले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे साधक अभिसंधान। प्रश्न क्रमांक 65। किशोरावस्थेतील मुलांच्या विकासासाठी शिक्षकांनी खालीलपैकी कोणत्या गोष्टी करणे आवश्यक आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे अ ब आणि ड। अ अक्षरांना योग्य वळण लावणे, ब बिनचूक शुद्ध उच्चारांसहित पाठांतर करणे आणि ड मुलांच्या सर्जनशीलता वाढीसाठी उपक्रम राबविणे। प्रश्न क्रमांक 66। कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षिकेने खालीलपैकी कोणत्या गोष्टी करणे उपयुक्त ठरेल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे अ ब क आणि ड सर्व पर्याय उपलब्ध आहेत। अ इयत्ता गाळून वरच्या वर्गात प्रवेश घ्यावा, वर्गाध्यापनात त्याचा सहभाग वाढवावा, स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करावा, उन्हाळी शाळा सुरू कराव्यात। प्रश्न क्रमांक 67। प्रयत्नप्रमाद पद्धतीच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ ब आणि क। या पद्धतीने अध्ययन करताना प्रगती अगदी सावकाश होते, अनावश्यक हालचालींमुळे अधिक श्रम होतात आणि या पद्धतीत मिळवलेले यश हा पुष्कळ वेळा शुद्ध योगायोग असतो। प्रश्न क्रमांक 68। खाली दिलेले भावनिक बुद्धिमत्तेचे पैलू व त्यांचे स्पष्टीकरण यांच्या योग्य जोड्या लावा। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे अ 1 ब 3 क 4 आणि ड 2। याचाच अर्थ आत्मभान, स्वतःची बलस्थाने जाणणे, अभिप्रेरण, कार्यप्रवृत्त करणारी शक्ती, सहसंवेदना, दुसऱ्या व्यक्तीच्या भूमिकेशी एकरूप होणे आणि सामाजिक कौशल्ये, समन्वय राखणे। प्रश्न क्रमांक 69। बुद्धिमत्तेची व्याख्या करताना विल्यम जेम्स यांनी खालीलपैकी कोणत्या घटकावर भर दिला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे नव्या परिस्थितीशी समायोजन। प्रश्न क्रमांक 72। कोणत्या शास्त्रज्ञाने अध्ययन संक्रमण हे केवळ विषयाच्या सारखेपणावर अवलंबून नसून तत्त्वे शोधून सामान्यीकरण करणे यावरही अवलंबून आहे या मुद्द्यावर भर दिला? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 C.H. जड।